अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या 14 जूनच्या तारखेमुळे चर्चांना उधाण. सुशांत प्रकरणाची आठवण. 14 जूनचा योगायोग आहे की काही वेगळे? अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने सुशांत प्रकरणाची पुन्हा चर्चा. मिस यू सुशांत सर या पोस्टनंतर दुसऱ्याच दिवशी आत्महत्या. संचिता उगले प्रकरण गूढतेच्या भोवऱ्यात. अभिनेत्री संचिता उगलेचे टोकाचे पाऊल. 14 जूनच्या तारखेमुळे सोशल मीडियावर चर्चांचा पूर. नालासोपारा पूर्वेतील आचोळेगाव परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री संचिता उगले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 जून रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रासह परिसरातही हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. काय ही घटना घडलेली आहे? संचिताबद्दल काय सांगाल? ती आठवणी म्हणजे एक शार्प मुलगी होती खूप, आणि स्वतःच्या हिमतीने ती स्वतः तयार झालेली होती. तिला काही कोणी गॉड फादर कोण नव्हताच, पण आता तिचं काय नेमकं झालं. पण एवढी चांगली तरुणी, चांगली ही होती, काम करणारी होती सिने इंडस्ट्री. तुम्हाला कसं वाटतं तिने असं टोकाचा निर्णय घेतल्यामुळे? कसं आता ते काय मानसिक तिच्यावर काय नेमकं काय असं हेच, कारण तिचं काय कोणाशी म्हणजे असं तिच्याबद्दल कोणाबद्दल वाईट नव्हतं. ती असे स्वतः तर कुठल्या प्रकारचं म्हणजे असं तिच्याकडे काही हे नव्हतं. ती स्वतःच म्हणजे कर्तृत्वाने अशी कर्तृत्वान मुलगी होती की आमच्या अख्ख्या तालुक्याला, नगर जिल्ह्यामध्ये तिचं असं नाव झालं होतं की. मूळ गाव कोणतं आहे? तुम्ही कोण आहे? मी तिचा आजोबा आहे, आईचे वडील. नगरमध्ये कसं नाव होतं तिचं? कसं तुम्हाला लोक बोलायचे की एक टीव्ही ऍक्ट्रेस आहे, एक चांगली कलाकार आहे? नाही, ते असं जिथं जिथं तिच्या ते लोक सिरियल वगैरे बघायचे ना, त्या लोक ती पूजा म्हणून आहे ना तिला. ती पूजा अशी पूजा झाली होती की सर्व नगर जिल्ह्यामध्ये पूजा जेव्हा मी तिला म्हणजे असं मी जायचो, माझी नात म्हणून जेव्हा व्हायचं ना, तर अख्खा तालुक्यात जिल्ह्यात जेवढे जेवढे रिलेशन वगैरे जे लोक होते तेवढे म्हणजे पूजाच म्हणून तिचं संचिता नावानं तिला कोणीच नव्हतं ओळखत तिकडे. सगळं पूजा नावानं त्या सिरियल मध्ये. निर्णय घेतला, कसं वाटतं? फार वाईट म्हणजे इतकं असं का केलं आणि काय परमेश्वराला काय म्हणजे त्याच्या मनात हे आम्हाला काही म्हणजे समजायलाच तयार नाही. काम होतं. दिनांक 14/6/2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान कुमारी संचिता मच्छिंद्र उगले, वय 22 वर्ष, हिने राहतेघर येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आणि सदर बाबत तिच्या वडील मच्छिंद्र नामदेव उगले यांनी तक्रार दिलेली आहे. त्याबाबत आम्ही EDR क्रमांक 58/2026 दाखल केलेला असून तपास सुरू आहे. वडिलांच्या तक्रारीवरून सध्या त्यांच्या कोणाविरुद्ध काही तक्रार नाहीये. सदरचे तिला काम वगैरे मिळत होतं काही दिवस मानसिक ते तपासामध्ये समजेल आम्हाला. सध्या तपास चालू आहे. काल कोण होतं घरामध्ये? कोणी नव्हतं काय? कसं सध्या नाही, सुरुवातीला आम्ही EDR दाखल करून सध्या कारवाईसाठी मनपा हॉस्पिटल येथे PM साठी पाठवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही चौकशी करून पूर्ण तपासात जे येईल ते समोर त्याप्रमाणे कारवाई. माझं नाव आकाश सतीश उगले. मी संचिता मच्छिंद्र उगलेचा सक्का चुलत भाऊ. ती माझ्यापेक्षा वयाने फक्त 1 वर्षाने लहान होती. ती 2004ची आणि मी 2003चा. ठीक आहे. तर आत्ता तिने जे घडलं ते सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. त्या संदर्भात आहे ना, मला तिच्या एका इंस्टाग्राम ID वरती तिने जी सुशांत सिंग राजपूतची जी एक आहे ना स्टोरी टाकलेली, म्हणजे पोस्ट रील अपलोड केलेली. तिच्यात मी तुम्हाला दाखवतो तिचा मजकूर काय होता त्यातला. ती जी एडिट बाय रियू नावाची इंस्टाग्राम ID आहे. ठीक आहे. तिच्या प्रोफाईलमध्ये माझी बहीण संचिताचा तिचा प्रोफाईल फोटो आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो ID एडिट _by_riyu RIYW. ओके. तर या ID मध्ये काल तिने जी सुसाईड केलं, तर त्याच दिवशी तिने सुशांत सिंग राजपूतची एक एडिट रील होती. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे मजकूर, इट्स अगेन 14 जून.
म्हणजे सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020ला आत्महत्या केली होती, बरोबर. तर सेम तिने काल पोस्ट केलं आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे इट्स अगेन 14 जून, म्हणजे सेम जे सुशांत सिंग राजपूत सोबत घडलं ते तिच्यासोबत देखील घडलेलं आहे. याच्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे वी मिस यू सुशांत सर. ओके, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन सर्च करू शकता ती ID. मी पुन्हा एकदा सांगतो, edit_by_RIYW RIYW. ओके, सो ही जी गोष्ट आहे ना, ही या इंडस्ट्रीचं एक काळे धंदे त्यांचे हे दाखवता. आज माझी बहीण माझ्यामध्ये नाही आहे,